पाहू शकता छान असं भरलेलं वांग कोलिम घालून तयार झालेलं आहे। दोन्ही बाजूनी छान अशी खरपूस खमंग वांग्याची कापं तयार झालेली आहेत। काढून घेऊया केळीच्या पानावर। नमस्कार मित्रांनो, मी आहे अंकिता। सावन ब्लॉग 1394च्या नव्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपल्याकडे भरपूर अशी वांगी आणलेली आहेत आणि त्या वांग्यापासून आज मी तुम्हाला भरली वांगी बनवून दाखवणार आहे आणि ती पण कोलिम घालून कोकणात बनवतात तशी, माझी आजी बनवायची तशी। आणि त्याच्यासोबत कुरकुरीत खमंग अशी वांग्याची कापं पण बनवणार। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। भरली वांगी बनवण्यासाठी साहित्य पाहूया। ही पहा, गावठी वांगी घेतलेली आहेत आणि एकाच साईजची घेतलेली आहेत। अशी वांगी 5 घेतलेली आहेत। एक बटाटा घेतलेला आहे, एक टोमॅटो घेतलेला आहे आणि ही भरीताची मोठी वांगी घेतलेली आहे। आणि एका वांग्याची मी कापं आज बनवून दाखवणार आहे। आणि वाटणाचं साहित्य पाहूया। 1 वाटी सुकं खोबरं खोवून घेतलेलं आहे, 10 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 2 मीडियम साईजचे उभे पातळ कांदे, एका हिरवी मिरचीचे 2 तुकडे आणि मुठभर ओली कोथिंबीर। चुलीवर कढई ठेवलेली आहे, त्यात 2 चमचे तेल घालूया। कांदा, लसूण, आलं घालून लालसर असं परतून घेऊया। लसूण आलं छान तांबूस रंगावर परतून घेतलेलं आहे। त्यात खोवून ठेवलेलं खोबरं घालूया। खोबरं सोनेरी रंगावर परतून घेऊया। खोबरं छान खरपूस सोनेरी रंगावर परतून झालेलं आहे। त्यात ओली कोथिंबीर घालूया, हिरवी मिरची घालूया। खोबरं उतरून घेऊन एका ताटात काढून थंड व्हायला ठेवूया। वाटणाचं साहित्य थंड होईपर्यंत वांगी कापून घेऊया। देठाकडचा अर्धा भाग कापायचा आणि हा काटेरी बाजूचा हा काटेरी भाग पण कापून घ्यायचा असा। आणि मधोमध अशा उभ्या चिरा द्यायच्या, ह्या बाजूने आणि दुसऱ्या बाजूने। आणि आतमध्ये बघायचं काहीतरी कीड वगैरे लागली नसेल ना म्हणून। आणि हे वांग छान आहे आणि हे आता एका बोल मध्ये पाण्यात ठेवायचं, नाहीतर ते काळं पडणार। अशा प्रकारे ही सर्व वांगी आम्ही अशी उभे काप देऊन पाण्यात घालूया। वांगी कापून घेतलेली आहे आणि सालासकट एक बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे, तो पण असा उभा कापायचा आणि त्याचे उभे असे काप करायचे। तो पण पाण्यात ठेवायचा, काळा पडणार नाही। टोमॅटो पण असा उभा कापायचा। वाटणाचं साहित्य थंड झालेलं आहे, ते पाट्यावर वाटून घेऊया। वाटण एकदम बारीक असं वाटून तयार झालेलं आहे, काढून घेऊया। वाटण आपलं तयार झालेलं आहे आणि त्यात मसाले टाकायचे आहेत। साहित्य पाहूया। लाल तिखट घेतलेला आहे 2 चमचे, अर्धा चमचा हळद, घरगुती गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि कोलिम घेतलेली आहे। काही भागात जवळा म्हणतात, इकडे गोव्यात ह्याला गालमो म्हणतात। प्रत्येक भागात वेगवेगळी नावं आहेत। तर आज आपण ह्याला कोलिम भरलेली वांगी म्हणूया। आणि ही कोलिम आहे ना, ती अगोदर स्वच्छ अशी चाळणीतून काढून घ्यायची, त्यानंतर गरम पाण्याने 2-3 वेळा स्वच्छ धुवायची, नाहीतर ह्याना असा उग्र असा वास येतो। म्हणून ही कोलिम अशी 3 वेळा मी गरम पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आणि आता ही सर्व वाटणात मिक्स करून घेऊया। वाटणात ही कोलिम घालून घेऊया। 1 चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा हळद, लाल तिखट, गरम मसाला, चवीनुसार मीठ,
मिक्स करून घेऊया. आपलं वाटण आहे आणि आपल्याला केवढं तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही मसाले टाका. आता ही वांगी घ्यायची आणि मध्ये थोडं मीठ लावायचं. खाताना अळणी लागणार ही वांगी म्हणून. आणि त्यात हा मसाला भरायचा. चारी बाजूने असा भरून घ्यायचा. अशी सर्व वांगी भरून घेऊया. सर्व वांगी भरून घेतलेली आहेत. आणि बटाटे आहेत ना त्यांना पण थोडासा मसाला लावायचा. चुलीवर मातीची छोटी मडकी ठेवलेली आहे. त्यात 2 पळी तेल घालूया. तेल कडकडीत तापवून घेऊ. फोडणीसाठी लसणाच्या 10 पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्या खलबत्त्यात ठेचून घेऊया. तेल व्यवस्थित तापलेलं आहे. त्यात ठेचून घेतलेली लसूण घालूया. एक चमचा लाल तिखट घालूया. पाव चमचा हळद. अशी व्यवस्थित परतून घेऊया. त्यात ही भरलेली वांगी घालूया. त्यात बाजूने असे बटाटे घालूया. मध्ये असे टोमॅटो घालूया. आणि हा मसाला घालूया. राहिलेला मसाला घालूया. वांगी शिजायला पाहिजे म्हणून पाणी घालूया. झाकण ठेवून एक छान अशी उकळी काढूया. भरलेल्या वांग्याला कड येईपर्यंत फ्राय करायची वांगी. ती कापून घेऊया. एक वांग कापणार. आणि ही भरीताची वांगी घेतलेली आहेत मोठी मोठी आणि धुवून स्वच्छ घेतलेली आहेत. असं मऊ वांग घ्यायचं नाही. एकदम असं कडक वांग घ्यायचं. कडक वांग एकदम ताजं असतं. आणि धुवून वगैरे घेतलेलं आहे वांग. आणि असं कापायचं. आणि असे काप बनवायचे. एवढ्या साईजची अशी काप बनवायची. मीठ घालायचं पाण्यात आणि त्याच्यात लगेच घालायची ही वांगी, नाहीतर काळी पडणार. असे सर्व वांग्याचे काप करून घेऊया. काप बनवण्यासाठी मसाला बनवूया. 1 चमचा घरगुती मसाला, पाव चमचा हळद, 1.5 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धणे पावडर, चवीनुसार मीठ, बिया काढून अर्ध लिंबू पिळून घ्यायचं. सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यात थोडं पाणी घालूया आणि अशी पेस्ट बनवायची. काप घेतलेली आहेत ती आता पाण्यात घालून ठेवलेली अशी काढून निथळत ठेवायची आणि कोरडी करून घ्यायची. ही आता वांग्याची काप आहेत त्यांना असा मसाला लावून घ्यायचा. त्यांना हा असा मसाला लावून घ्यायचा. असा सर्व वांग्यांच्या कापांना मसाला लावून घेऊ. सर्व वांग्याच्या कापांना मीठ मसाला लावून घेतलेला आहे आणि 10 मिनिटांसाठी झाकून ठेवूया. या बाजूला पाहू शकता छान असा भरलेल्या वांग्यांना कड आलेला आहे. कलर पण छान आलेला आहे आणि एकदम अशी यम्मी यम्मी दिसतात. आणि आता तोंडाला पाणी सुटलेलं आहे पाहू शकता तुम्ही. आणि भूक लागलेली आहे मला पण, तुम्हाला पण लागली ना. आता ही चुलीची फ्लेम अशी स्लो ठेवून अजून 10 मिनिटं शिजवून घेऊया झाकण ठेवून. पाहू शकता छान असं भरलेलं वांग कोलिम घालून तयार झालेलं आहे आणि एकदम असा घमघमाट सुटलेला आहे कोलिमचा. त्यात 4 अशी कोकम घालूया. थोडी ओली कोथिंबीर घालूया. कोलिम घालून भरलेली वांगी तयार आहेत. चुलीवर एक फ्राय पॅन ठेवलेला आहे. त्यात 1 पळी तेल घालूया. 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 4 चमचे रवा घेतलेला आहे. मिक्स करून घेऊया. आणि आता ही वांगी आहेत मसाला लावून ठेवलेली ती रव्यात आणि तांदळाच्या पिठात अशी
कोट करून घेऊया आणि एका केळीच्या पानावर काढूया. चुलीवर तेल पण तापलेलं आहे. कापड पॅन वर घालूया. कडेनं थोडं तेल सोडूया. चुलीची फ्लेम स्लो ठेवून एका बाजूने अशी फ्राय करून घेऊया. एका बाजूने छान अशी वांग्याची कापं फ्राय झालेली आहे. दुसऱ्या बाजूने अशी पलटून घेऊया. तर दुसऱ्या बाजूने खरपूस अशी फ्राय करून घेऊया. दोन्ही बाजूनी छान अशी खरपूस खमंग वांग्याची कापं तयार झालेली आहेत. काढून घेऊया केळीच्या पानावर. दुसऱ्या बॅचची पण वांग्याची कापं तळून घेऊया. दुसऱ्या बॅचची पण वांग्याची कापं तयार झालेली आहे. काढून घेऊया. छान अशी आपली भरलेली वांगी तयार झालेली आहेत. कोलिम घालून काढून घेऊया केळीच्या पानावर. आणि अशीच तुम्ही भरलेली वांगी बनवा आणि अशी कोलिम पण घाला. छान लागतात ही. आणि अशी माझी आजी बनवायची, तीच आज मी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे. छान अशी कोलिम घालून भरलेली वांगी बनवलेली आहे. तुम्ही पण अशी वांगी आणा आणि अशी भरलेली वांगी बनवा. आणि ह्या भरिताच्या वांग्याचे काप पण बनवलेले आहेत. पाहू शकता एकदम असे काप हे क्रिस्पी तयार झालेले आहेत आणि खमंग तयार झालेले आहेत. तुम्ही पण असे भरिताची वांगी आणा, असे काप बनवा. आणि भरलेली वांगी आहेत ना, ती भाताबरोबर तुम्ही जेवू शकता, भाकरी बरोबर खाऊ शकता, चपाती बरोबर खाऊ शकता. आणि आता मी तुम्हाला मस्त असं हे वांग चपाती बरोबर खाऊन दाखवणार. या खायला. छान असं वांग शिजलेलं आहे, पाहू शकता. आणि असं वांग घ्यायचं आणि चपातीत बुडवायचं आणि असं खायचं. अप्रतिम अशी ह्या वांग्यात कोलिमची चव उतरलेली आहे. आणि बटाटा पण पाहू शकता छान असा शिजून आलेला आहे. आणि बटाट्याची अशी सालं काढायची आणि असं चपातीवर घेऊन बटाटा पण खायचा. बटाट्यात पण ह्या कोलिमची चव उतरलेली आहे. आणि एकदम असं यम्मी यम्मी असं हे भरलेलं वांग तयार झालेलं आहे. तुम्ही पण वांगी आणा आणि अशी कोलिम घालून भरलेली वांगी बनवा आणि अशी भरिताची वांगी आणून कापं बनवा. आणि आजची आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि अशीच एक आम्ही नवीन रेसिपी पुन्हा घेऊन येऊ. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. बाय.